नमस्कार. 21 जून हे जागतिक योग दिन म्हणून आपण साजरा करतो. जागतिक योग दिन म्हणून घोषणा ज्या वेळेला झाली त्यावेळेला ह्या देशाचे पंतप्रधानाने ह्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघामध्ये ठेवला होता आणि अवघ्या 75 दिवसामध्ये 177 राष्ट्रांनी ह्याला सहमती देऊन जगातला पहिला प्रस्ताव असेल तो इतक्या कमी वेळेमध्ये तो प्रस्ताव मंजूर झालेला आहे. या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं संपूर्ण जगभरामध्ये अनेक राष्ट्रामध्ये योगाचे आणि प्राणायामाचं अध्ययन केलं जातं. भारतीय संस्कृतीमध्ये योग हा फार महत्त्वाचा मानला जातो. 21 जून हा दिवस संपूर्ण पृथ्वीवर सगळ्यात मोठा दिवस म्हणून 21 जूनला पाहिलं जातं. ह्याच दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताचा कालावधीसुद्धा प्रदीर्घ वेळेचा असतो. एरवी वर्षभरामध्ये जेवढा काळ असतो किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रदीर्घ काळ सूर्य पृथ्वीवर जास्त वेळ ह्या कालावधीमध्ये असतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हा काळ साधना आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा मानला जातो. म्हणूनच 21 जून हा दिवस योग दिवस म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. योग आपलं तन आणि मन याला निरोगी राखण्यासाठी फार उपयुक्त ठरलं जातं. योगाच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये असाध्य आहे त्या साध्य करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. आपली परंपरा, ऋषी परंपराने आपली संस्कृती योग परंपराच्या माध्यमातूनच आपण जगाला योग आणि योगाच्या माध्यमातून मिळणारे फायदे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपले योग ऋषी पतंजलीने सुद्धा अष्टांग योगाच्या बद्दलची माहिती दिली. योगाच्या माध्यमातून आपण निरोगी कसं राहू शकतो, दीर्घकालीन काम आणि कार्य कसं करू शकतो आणि निसर्गातल्या सगळ्या जडणघडण गोष्टीशी पण आपण एकरूप कसं राहू शकतो आणि योग हा किती महत्त्वाचा आहे हे पटवून देण्याचं काम या ठिकाणी पतंजली ऋषीमुनींनी केलं आणि तोच प्रसार आपल्या देशाचे पंतप्रधान आणि भारतवासीय संपूर्ण जगामध्ये करतायत. योग दिनाच्या निमित्तानं गडिंग्लज नगरपालिकेच्या वतीनं आणि त्याचबरोबर जनगर्जना आणि पतंजली योग आणि ध्यान केंद्राच्या वतीनं दिनांक 15 जून 2026 पासून 21 जून 2026 पर्यंत सकाळी 6 ते 7 या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या प्रांगणात निशुल्क हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. ह्याचा जास्तीत जास्त गडिंग्लजच्या नागरिकांनी लाभ घ्यावा अशी मी नगरपालिकेच्या वतीनं आणि नगराध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, गडिंग्लज.